सत्यनारायण पूजेसाठी लागणारे साहित्य हे खालीलप्रमाणे आहे. सत्यनारायण महाराजांचा फोटो, बाळकृष्णाची मूर्ती, तांब्याचे कलश, तांब्याचं ताट, सुपारी, विड्याची पाने, नारळ, तांदूळ, गहू, आंब्याचे डहाळे, हळदी-कुंकू, अष्टगंध, अगरबत्ती, कापूर, निरांजन, फुले आणि एक पांढरा कपडा आणि प्रसादासाठी बनवलेला शिरा. पूजेची मांडणी कशी करावी तर एका चौरंगाभोवती आंब्याचे 4 डहाळे लावावेत. चौरंगावर पांढरा कपडा टाकावा. त्यावर मध्यभागी थोडे गहू टाकावे. त्याचे अष्टदल कमल काढावे. त्यावर हळदी-कुंकू अर्पण करून त्यावर पाणी भरलेला कलश ठेवावा. त्या कलशाच्या तांब्यावर कुंकवाने स्वस्तिक काढावे. 5 हळदीचे आणि 5 कुंकवाचे खालून वर या पद्धतीने बोटे ओढावी आणि त्यावर 5 विड्याची पाने ठेवावी. त्यावर तांदळाने पूर्ण भरलेले तांब्याचे ताट ठेवावे. त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी. त्यानंतर कलशासमोर चौरंगावरती 3 सुपाऱ्या ह्या विड्याच्या जोड पानावर मांडाव्यात. पहिली सुपारी गणपतीची, दुसरी कुलदेवतेची व तिसरी वरुण देवतेची. याप्रमाणे पूजेची मांडणी करून पुढील प्रमाणे आपल्याला पूजा करायची आहे. आता आपण पूजनास प्रारंभ करत आहोत. पुरुषांनी स्वतःस अष्टगंध व महिलांनी स्वतःस हळदी-कुंकू लावून खालील मंत्र म्हणायचा आहे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गे तुष्टुवांसस्तनूभिः वेशं देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नक्षत्राक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम शांती शांती शांती. आता आपण पूजेसाठी भरून घेतलेल्या कलशामध्ये गंध, अक्षदा, फूल, नाणं, सुपारी, हळदी-कुंकू टाकायचं आहे आणि टाकताना खालील मंत्र म्हणायचा आहे. कलश देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे गंधाक्षदा पुष्पाणी समर्पयामी. प्रार्थनापूर्वक नमस्कारांनी समर्पयामी. आता आपण श्री गणपतीची पूजा करणार आहोत. आता चौरंगावर विड्याच्या पानावर मांडलेल्या सुपारीपैकी प्रथम उजव्या हाताची क्रमांक 1 ची सुपारी ही श्री गणपतीची असते. तिची पंचोपचार पूजा आपण आता करणार आहोत. श्री महागणाधिपतये नमः. विलेपनार्थ चंदनम समर्पयामी असे म्हणून तुम्हाला त्या सुपारीला गंध लावायचा आहे, चंदन लावायचं आहे. श्री महागणाधिपतये नमः. अलंकारार्थे अक्षदाम समर्पयामी. हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयामी असे म्हणून त्या सुपारीला तुम्हाला अक्षदा, हळदी कुंकू अर्पण करायचे आहे, वाहायचे आहे. श्रीमन महागणाधिपतये नमः. ऋतुकाला उद्भव पुष्पम समर्पयामी असे म्हणून त्या सुपारीला तुम्हाला फूल अर्पण करायचे आहे. श्रीमन महागणाधिपतये नमः. धूपम अग्रपयामी असे म्हणून त्या सुपारीला अगरबत्ती ओवाळावी. श्रीमन महागणाधिपतये नमः. दीपम दर्शयामी असे म्हणून त्या सुपारीला दीप ओवाळायचा आहे. आता आपण गणपतीला नैवेद्य दाखवणार आहोत. सुपारीसमोर पाण्याने भरीव चौकोन काढून त्यावर खडीसाखरेची वाटी किंवा गुळ खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे. गायत्री मंत्र म्हणून त्या वाटीमध्ये तुळशीचे पान तुम्हाला ठेवायचे आहे. नंतर दुसरे तुळशीचे पान पाण्यात बुडवून 3 वेळा वाटीभोवती फिरवावे व ही कृती करताना खालील मंत्र म्हणायचा आहे. ओम सत्यत्वर्तेन परिसिंचयामी. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. नंतर ते तुळशीचे पान गणपतीच्या सुपारीसमोर ठेवताना खालील मंत्र म्हणावा. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपनाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा. व पुन्हा एकदा दुसरे तुळशीपत्र पाण्यात बुडवून घेऊन वरील प्रमाणे 3 वेळा फिरवून मंत्र म्हणून ते सुपारीसमोर ठेवून द्यायचे आहे. आता आपण श्री कुलदेवतेची पूजा करणार आहोत. आता चौरंगावर विड्याच्या पानावर मांडलेल्या सुपारीपैकी मधली सुपारी ही श्री कुलदेवतेची असते. तिची पंचोपचार पूजा खालीलप्रमाणे करावी. श्री कुलदेवताभ्यो नमः. अलंकारार्थे अक्षदाम समर्पयामी. हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयामी असे म्हणून त्या सुपारीवर अक्षदा व हळदी कुंकू व्हावेत. श्री कुलदेवताभ्यो नमः. ऋतू काला उद्भव पुष्पम समर्पयामी असे म्हणून त्या सुपारीला फूल व्हायचे आहे. श्री कुलदेवताभ्यो नमः. धूपम अग्रपयामी असे म्हणून सुपारीला अगरबत्ती ओवाळावी. श्री कुलदेवताभ्यो नमः. दीपम दर्शयामी असे म्हणून त्या सुपारीला दीप ओवाळावा. आता नैवेद्य दाखवणार आहोत. सुपारीसमोर पाण्याने भरीव चौकोन काढून त्यावर खडीसाखरेची वाटी ठेवावी. गायत्री मंत्र म्हणून त्या वाटेत तुळशीचे पान ठेवावे. नंतर दुसरे तुळशीचे पान पाण्यात बुडवून 3 वेळा वाटीभोवती फिरवावे व ही कृती करताना खालील मंत्र म्हणावा.
ओम सत्यत्वर्तेत परिसिंचामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. नंतर ते तुळशीचे पान कुलदेवतेच्या सुपारीसमोर ठेवताना खालील मंत्र म्हणावा. ओम प्राणाय स्वाहा, ओम आपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा व पुन्हा एकदा दुसरे तुळशीपत्र पाण्यात बुडवून घेऊन वरीलप्रमाणे 3 वेळा फिरवून मंत्र म्हणून सुपारीसमोर ठेवावे. श्री वरुण देवतेची पूजा. आता चौरंगावर विड्याच्या पानासमोर मांडलेल्या सुपारीपैकी उत्तरेकडील सुपारी ही वरुण देवतेची असते. तिची पंचोपचार पूजा आपण खालीलप्रमाणे करूया. श्री वरुण देवताभ्यो नमः. विलेपनार्थ चंदनम समर्पयामी असे म्हणून त्या सुपारीला अष्टगंध लावून घ्यायचा आहे. श्री वरुण देवताभ्यो नमः. अलंकारार्थे अक्षदाम समर्पयामी हरिद्राम कुंकुम सौभाग्यद्रव्यानी समर्पयामी असे म्हणून त्या सुपारीवर अक्षदा हळदी कुंकू व्हायचे आहे. श्री वरुण देवताभ्यो नमः. ऋतुकालाउद्भव पुष्पम समर्पयामी असे म्हणून त्या सुपारीला फूल अर्पण करायचे आहे. श्री वरुण देवताभ्यो नमः. धूपम अग्रपयामी असे म्हणून त्या सुपारीला अगरबत्ती ओवाळावी. श्री वरुण देवताभ्यो नमः. दीपम दर्शयामी असे म्हणून त्या सुपारीला दीप ओवाळावा. वरुण देवतेला नैवेद्य दाखवणार आहोत. वरुण देवतेच्या सुपारीसमोर पाण्याने भरीव चौकोन काढून त्यावर खडी साखरेची वाटी ठेवावी. गायत्री मंत्र म्हणून त्या वाटीमध्ये एक तुळशीचे पान ठेवावे. नंतर दुसरे तुळशीचे पान पाण्यात बुडवून ते 3 वेळा वाटीभोवती फिरवावे व ही कृती करत असताना खालील मंत्र म्हणायचा आहे. ओम सत्यत्वर्तेत परिसिंचामि ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात असा हा गायत्री मंत्र 3 वेळा म्हणून नंतर तुळशीचे पान वरुण देवतेच्या सुपारीसमोर ठेवताना खालील मंत्र म्हणायचा आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम आपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा व पुन्हा एकदा दुसरे तुळशीपत्र पाण्यात बुडवून घेऊन वरीलप्रमाणे 3 वेळा फिरवून मंत्र म्हणून सुपारीसमोर आपल्याला ठेवायचे आहे. आता आपण श्री बाळकृष्ण देवतेची पूजा करून घेणार आहोत. चौरंगावरच्या कलशावर ताम्हणामध्ये आपण जी बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे त्या मूर्तीची आपण पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः. विलेपनार्थ चंदनम समर्पयामी असे म्हणून त्या बाळकृष्णाला अष्टगंध लावावा. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः. अलंकारार्थे अक्षदाम समर्पयामी हरिद्राम कुंकुम सौभाग्यद्रव्यानी समर्पयामी असे म्हणून त्या मूर्तीला अक्षदा व हळदी कुंकू व्हावे. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः. ऋतुकालाउद्भव पुष्पम समर्पयामी असे म्हणून त्या मूर्तीला फूल व्हावे. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः. धूपम अग्रपयामी असे म्हणून त्या मूर्तीला अगरबत्ती ओवाळावी. श्री बाळकृष्ण देवताभ्यो नमः. दीपम दर्शयामी असे म्हणून त्या मूर्तीला दीप ओवाळावा. आता आपण नैवेद्य दाखवणार आहोत. चौरंगासमोर पाट मांडून त्यावर पाण्याने भरीव चौकोन आपल्याला काढायचा आहे. त्यावर शिऱ्याचा नैवेद्य ठेवावा व गायत्री मंत्र म्हणून त्या वाटीत तुळशीचे पान ठेवावे. नंतर दुसरे तुळशीचे पान पाण्यात बुडवून घेऊन 3 वेळा नैवेद्याभोवती फिरवावे व ही कृती करताना आपल्याला खालील पुन्हा तोच मंत्र म्हणायचा आहे. ओम सत्यत्वर्तेत परिसिंचामि. आता आपण 3 वेळा गायत्री मंत्र म्हणणार आहोत. वाटीभोवती 3 वेळा तुळशीपत्र फिरवताना. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात. नंतर हे तुळशीचे पान आपण बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर ठेवताना खालील मंत्र म्हणणार आहोत. ओम प्राणाय स्वाहा, ओम आपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समनाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा व पुन्हा एकदा दुसरे तुळशीपत्र पाण्यात बुडवून घेऊन वरीलप्रमाणे 3 वेळा फिरवून मंत्र म्हणून श्री बाळकृष्णासमोर ठेवणार आहोत. त्यानंतर 1 ते 5 हे अध्याय वाचून आपल्याला आरती करायची आहे. अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही सत्यनारायण पूजन करू शकता.